नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये श्रीनिवास जे संघ आहेत आणखी एकदा आपल्या नटरंग राजकारणामध्ये आलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे पूर्व भाग आहे, प्रभाग 19, 18, 12 आणि 13, 10-11 10 आणि 11 ह्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे. आपण प्रभाग 12 मध्ये गेलो होतो. यांच्या पक्षाच्या लोकांना दमदाटी होती तिथं साहेब, आणि ह्या प्रभागाची तुमच्याकडे जबाबदारी आहे. आपलं काय लक्ष आहे तिकडं साहेब? तुम्ही म्हणता दमदाटी होत आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे, सत्तेची पुरेपूर वापर करणे, जे सर्वसामान्य कष्टकरी असतात त्यांच्यावर दडपशाही कसं करणं हा उघड तुम्हाला प्रभाग 11 मध्ये दिसेल, प्रभाग 10 मध्ये दिसेल, प्रभाग 12 मध्ये तर तुम्ही स्वतः म्हणता अशा प्रकारचं दडपशाही चालू आहे आणि जनता त्याला योग्य पद्धतीने उत्तर देतील. कुठल्या पद्धतीने उत्तर द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे? जनता हे त्यांना मतानं उत्तर द्यावं, त्यांना मताने उत्तर देणार आहेत साहेब. प्रभाग 12ची जी रणनीती आहे की सगळे कॅन्डिडेट तिकडले आहेत आणि जे उर्वरित इकडला भाग आहे तुमच्याकडला, त्या भागात मतदाराचा कौल काय आहे, नेमकं काय म्हणते तिथले मतदार? आम्ही प्रचार करतोय, प्रत्येक नागरिकांशी भेटतोय, चांगला प्रतिसाद आहे. राहिला तुम्ही इकडचा भाग आणि सगळे उमेदवार तिकडचा म्हणता, साहेब एकत्र उमेदवार 7 किलोमीटर लांब राहत आहे. आम्ही तर स्थानिक मुद्द्यावर स्थानिक लोकांचं चांगल्या पद्धतीनं काम झालं पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यांनी तळागाळातल्या उमेदवारांनाच आम्ही उमेदवारी दिले, ज्यांनी जनतेच्या समस्या जाणतात, ज्यांना जमिनीवर बसून बोलता येतं, ज्यांनी आपल्या लोकांना बघून आपुलकीच्या नात्यानं मान सन्मान देतात, अशा लोकांना आम्ही तिकीट दिलंय साहेब. प्रभाग 18ची काय चाललंय, परिस्थिती काय आहे आता सध्याला? एकदम छान आहे. प्रभाग 18 मध्ये फक्त भगवामय शिवसेना सोडून दुसरं काही दिसतच नाहीये. प्रभाग 18 मध्ये रतिकांत जे पाटील आहेत माजी आमदार, तेही लक्ष घातलेले आहेत. त्याच्या पुढं संघासाहेबाकडे बी तिची जबाबदारी आहे. प्रभाग 19 आहे, प्रभाग 12 आहे, हे सर्व मेत्रे साहेब आहेत. हे सर्वजण लक्ष घालत असताना सुद्धा तुमच्या उमेदवाराला दमदाटी केली जाते साहेब. साहेब काय असतो, ज्या सत्तेचा नशा डोक्यावर चढतो ना, ज्या जनतेनं त्यांना निवडून दिलं त्यांच्यावर हुकुमशाही गाजवायची ही नशा ही योग्य नाही. अशा अनेक हुकुमशाही गाजवणाऱ्यांना त्यांचं योग्य ते जागा दाखवता येईल. आणि राहिली दमदाटीची भाषा, एक याद राखा, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगतो, जर माझ्या एकाही कार्यकर्त्याला जर तुम्ही दादागिरी दाखवत असाल, पट्ट्यांनो याद राखा, 15 तारखेनंतर इलेक्शन संपतो. त्यानंतर ना तुम्ही कुठं जाणार आहात? तुमच्या दादागिरीला तुमच्या दादागिरीच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ यांना. खरंच दादागिरीच्या पद्धतीनं दादागिरीचं उत्तर देणार आहेत. संघ असतील, नेत्रे साहेब असतील, रतिकांत पाटील जी त्यांच्याकडे बी जबाबदारी आहे, ते बी उत्तर दिले जाणार आहेत. मला सांगा साहेब, आपण बघताय आता सध्याला महिला जे वर्ग आहे पूर्व भागातला, तुमच्या या प्रभागातला, काय भाजप म्हणतात, काय सेना म्हणतात, रणनीती हाकलेली आहे का तुम्ही व्यवस्थित? साहेब रणनीती एकदम सुंदर पद्धतीने आखलेली आहे. तुम्हाला सांगायची नसती. तुम्हाला 16 तारखेला त्याचं रिझल्ट भेटेल आणि तुम्ही आज तळागाळात फिरता, नागरिकांच्या प्रत्येक समस्या लोक बोलून दाखवतात, ते वैतागलेत. साधा नगरसेवक इलेक्शन आले की दिसतो, नंतर न दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि महिला पूर्ण वैतागले. दो साहेब, बेड्या करायचं, कामाला जायचं, का रात्री 2ला उठायचं, का पट्टा 4ला उठायचं,
पाणी नाही तर घर संसार चालत नाही, कपडे धुता येत नाही, भांडे घासता येत नाही, कामालाही जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. तुम्ही ग्राउंडला काय सर्वे केलाच साहेब? कधीतरी एकदा सत्य परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करा. अनेक लोकांना ज्या झोपडपट्टी म्हणून आहे तिथं अव्वाला सव्वा टॅक्स लावला जातो साहेब. अव्वाला सव्वा टॅक्स लावला जातो झोपडपट्टी एरियामध्ये, असं संघा म्हणते. हो, ज्या घरात नळ नाही त्यांनाही नळपट्टी लावला जातो. जिथं साधा महापालिकेचा कर्मचारी गल्ली बोळात दिसत नाही, साफसफाईची बी चार्जेस लावल्या जातात. अशा अनेक गोष्टी आहेत साहेब. येणाऱ्या महापालिकेत हे सगळे आम्ही मुद्दे मांडू, ते सोडवण्याचा प्रयत्न करू, एक शिस्तबद्ध व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून झोन अधिकाऱ्याकडून तो ड्रेनेज व्यवस्थित साफ गेला झाला पाहिजे, दुर्गंधी पसरली नाही पाहिजे, घंटागाडी व्यवस्थित आली पाहिजे. अशा अनेक छोटे मोठे समस्या आहेत, ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल. मला सांगा साहेब, हे जे निवडणूक आपल्याला दिसायला लागली आहे, प्रचाराला तुम्ही गेलात त्या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं काय आहे? नागरिक तुम्हाला काय म्हणतात? नागरिक यावेळेस शिवसेनाच म्हणतात. नागरिक यावेळेस शिवसेनाच म्हणतात. पूर्व भागातली रणनीती अतिशय रंगलेली आहे. प्रचारामध्ये भाजपाला तोडच तोड, शिवसेना बी प्रचाराच्या रिंगणात उतरलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया. मला हे सांगा साहेब, ह्या जे जे प्रभाग आहेत, तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, तिथल्या सर्व प्रभागातल्या शिवसैनिकाला काय सांगताल? मी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक व शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना एक आव्हान करतो. एक लक्षात घ्या, या महाराष्ट्राच्या प्रत्येक कामगारावर अन्याय व्हायचा, लढण्याची संघर्ष म्हणून ज्याला ओळखलं जातं तो शिवसैनिक आहे. शिवसैनिक लढाईचं ओळखतो, वाकायचं नाही, आणि शिवसैनिक योग्य भाषेत उत्तर देतो. या शिवसेनेनं हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना मंत्री बनवलं, महापौर बनवलं, उच्च पदापर्यंत नेलं, आणि शिवसैनिक कधीही लढवू आहे, शांत बसणारा शिवसैनिक नाही. आणि शिवसेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नावानं सुरू होणारा हा शिवसेना आहे साहेब. 18 पगड जात बांधून दिल्लीच्या तख्त्यावर भगवा फडकवणारे आमचे शिवसैनिक यावेळेस महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, आणि भगवा फडकवणारच. भगवा फडकवणारच हे संघासाहेबाचं म्हणणं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया, जेवढी ह्या लोकांकडे प्रभागाची जबाबदारी दिलेली आहे ती कशी पार पाडतील हे मग तर निश्चित आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया आपण. अजून 2-3 दिवस राहिलेत. यांची रणनीती तर आपण घेतलेली आहे. दादागिरी ही नाही चालणार, नाही चालू देणार, हे सुद्धा म्हणलेलं आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.